त्याला आता आपण ऑपरेशन टायगर का म्हणता, शेवटी हा विषय उबाठाचा अंतर्गत विषय आहे। आजतागायत वेळोवेळी जे काही पक्षामध्ये लोकांनी वेगळी भूमिका मांडली ती काही सांगून मांडली जात नाही। असं कुठलंही ऑपरेशन हे काही सांगून होत नाही। ज्या दिवशी होईल जर झालं तर आपल्याला कळेल। पूर्वी अशा पद्धतीने 2022ला 20 जूनला जे काही घडलं ते काही सांगून घडलं नाही आणि आपण कधीही कोणाला आपल्याकडे अशा पद्धतीची भूमिका घेत नाही। जर असं परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पक्षाच्या अंतर्गत काही वाद असेल किंवा वेगळे गटबाजी झाला असेल किंवा वेगळी भूमिका ते घेत असतील आणि त्यानंतर त्यांनी विचाराच्या दृष्टीने बाळासाहेबांच्या विचाराच्या दृष्टीने जर शिवसेनेत अधिकृत शिवसेनेत जर प्रवेश घेतला तर तो त्यांचा विषय आहे। पूर्वी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे आणि अशा पद्धतीचं प्रसारमाध्यमामध्ये चर्चा होणे हे योग्य नाही। योग्य वेळी योग्य निर्णय जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कळेल। आशिष भाऊ, चर्चा तर अशी पण सुरू आहे की भारतीय जनता पक्षाचा जो प्रदेश युनिट आहे ते अडथळा आणते म्हणून ऑपरेशन टायगर होत नाही। कसं आहे की अशा कुठल्याही पद्धतीचा भ्रम कृपा करून कोणी पसरू नये। ज्यावेळेस जो निर्णय होईल तो निर्णय शेवटी त्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे, त्यावर आज आपण भाष्य करणे योग्य नाही। किती खासदार येत आहेत काय सांगू? मी आत्ताच आपल्याला सांगितलं की या संदर्भामध्ये काही असं बोलणं हे प्रीमॅच्युअर होईल आणि कुठलंही प्रीमॅच्युअर वक्तव्य कुठल्याही जबाबदार पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी करू नये असं माझं मत आहे। आज राजभवनावर सुद्धा घडामोडी पाहायला मिळतील अशी चर्चा सुरू आहे मुंबईत कुठेतरी। चर्चा वेगवेगळ्या सुरू असते, घडामोडी आहे, चर्चा वेगवेगळ्या सुरू असते। ते चर्चा का उद्भवलेल्या आहे याचा विचार करणं आवश्यक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।